राज्य महामार्गावर केमिकलनं भरलेल्या टँकर आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री 8:30च्या सुमारास घडली आहे. अंबड तालुक्यातील रामेश्वर अंबादास पिराणे आणि त्यांचे नातेवाईक संभाजी विठ्ठल अदलिंगे हे दोघे रविवारी सकाळपासून पाचोड परिसरात कामानिमित्त आले होते. काम आटपून ते रात्री त्यांच्या गावाकडे दुचाकीने परतत असताना अंबडहून पाचोडकडे येणाऱ्या वेगानं वाहणाऱ्या केमिकल टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रामेश्वर पिराणे यांना टँकरनं सुमारे 200 ते 150 फूट अंतरापर्यंत ओढत नेलं. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत जाऊन पलटी झाला. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राम बारहाते आणि पोलीस कर्मचारी विष्णू सानप तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी संभाजी अदलिंगे यांना तात्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. दरम्यान मृत रामेश्वर पिराणे यांचा मृतदेह 108 रुग्णवाहिकेद्वारे पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड.